हे फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू मिनी ब्लॉग. तर आज बनवत आहे केक. तर इथं ओरिओ बिस्किट घेतले, देन त्यानंतर त्याच्यावरती क्रीम काढून घेतलेली, ती शेवटी आपण यूज करूया. मग हे बारीक करून घ्यायचे बिस्किट चांगले. तर मग याला मी थोडासा मैदा पण यूज केलेला आहे. बारीक करून झाल्यावरती मैदा टाकायचा, मग मैद्यामध्ये हा कोट टाकायचा. देन त्यानंतर ना मी याच्यात थोडीशी साखर घालायला विसरले आधी, मग मी नंतर बारीक करून परत टाकली त्यामध्ये. तर साखर घालायची जशी पाहिजे तशी चवीनुसार. मग थोडंसं गोड तेल घातलं आहे, थोडंसंच घातलं जाता नाही. मग दूध ओतलं आणि चांगलं फेटून घ्यायचं त्याला. ही अशी कन्सिस्टन्सी झाली की थांबायचं. देन आपण सोडा ॲड करूया त्याला. बट त्या पहिले ना इथं तेल वगैरे लावून घ्यायचं ज्या भांड्यामध्ये आपल्याला टाकायचं. त्याच्यानंतर थोडंसं मैदा किंवा आपलं गव्हाचं पीठ लावायचं त्याला. हे बटर त्यात ओतून घ्यायचं. देन इथं मी 5 मिनटं अगोदरच गरम व्हायला ठेवलं होतं हे. तर आपण आता हे त्यात ठेवूया आणि आता यानंतर 20 ते 25 मिनटं ठेवायचं तसं. आणि ही जी क्रीम काढली होती साईडला, तर तिला असं थोडंसं दूध टाकून थोडीशी पातळ करायची. मग आपला आता केक होईलच. तर इथं केक झालेला आहे रेडी. थंड झाल्यावरती आपोआप निघतो तो. थंड झाल्यावरती काढून घ्यायचा. तर एकदम काहीच चिकटलेला वगैरे नाही आहे. खूप छान असा झालेला आहे केक. तर तुम्ही बघा. मग ना ते क्रीमचा आपण आता यूज करूया इथे. तर याला मधनं कापून घेतला आणि त्यामध्ये ती क्रीम लावायची. थोडीशी टेस्ट वेगळी येते, म्हणजे छान येते. अशी मस्त लावून घ्यायची. देन आता मी याला डेकोरेट करायला थोडीशी काळे मनुके लावले. सो कसा वाटला?